मनोहररावांनी आज पुन्हा सर्वांसमोर रेखाताईंच्या कानशिलात भडकावली होती. रेखाताईंच्या सासूच्या 75व्या वाढदिवसानिमित्त पाहुणे मंडळी जमली होती. उपस्थित असलेली सर्व पाहुणे मंडळी रेखाताईंकडे पाहू लागली. स्वतःला सर्वांसमोर अपमानित होताना पाहून त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले आणि त्या गुपचूप आपल्या खोलीमध्ये जाऊ लागल्या. पण त्यांच्या सुनेला म्हणजे मानसीला हे सर्व आज काही सहन झाले नाही. तिने रेखाताईंचा हात पकडला आणि म्हणाली, "नाही आई, आज नाही. खूप सहन केले तुम्ही, पण आता आणखी नाही." रेखाताई म्हणाल्या, "जाऊ देत बाळा, उगाच सर्वांसमोर माझा तमाशा बनवू नकोस. आता तर मला अशा अपमानास्पद वागणुकीची सवय झाली आहे." मानसी रेखाताईंचे दोन्ही हात घट्ट धरून ठामपणे म्हणाली, "आई, आता वेळ आली आहे ही सवय बदलायची." मानसीने रेखाताईंना मनोहररावांसमोर नेऊन उभे केले आणि आपल्या सासरच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाली, "बाबा, माफी मागा आईंची." मानसी असे बोलताच तिच्या आजी सासूबाईंच्या भुवया उंचावल्या. त्या रागाने म्हणाल्या, "ए मुली, तू शुद्धीत तर आहेस ना? काय बोलत आहेस? 4 अक्षरं काय शिकली? आभाळाला हात टेकलेत का तुझे?" मानसी आजी सासूकडे रागाने बघत म्हणाली, "खबरदार आजी, आज मध्ये बोललात तर मी सगळ्या नात्यांची मर्यादा ओलांडून जाईल. लाज नाही वाटत? एक बाई असून दुसऱ्या बाईला असे वागवताना? जिथे आहात तिथे शांत उभे राहा, नाहीतर तुम्हाला माहिती आहे मी काय काय करू शकते." मानसीच्या या थेट बोलण्याने सगळेच आश्चर्यचकित होऊन तिच्याकडे पाहू लागले. ती पुन्हा मनोहररावांकडे पाहत ठामपणे म्हणाली, "बाबा, तुम्ही ऐकलं नाही का? मी म्हणाले ना, माफी मागा आईंची." मनोहरराव आजूबाजूला बघू लागले, कारण आज त्यांना त्यांच्याच शब्दात उत्तर देणारी कोणीतरी भेटली होती. "अगं सुनबाई, हे त्या दोघा नवरा बायकोचे भांडण आहे. ते दोघे त्यांच्या खोलीत जाऊन आपापसात मिटवून घेतील." आजी सासू थोडं शांत होऊन म्हणाल्या. पण मानसी त्यावर लगेच म्हणाली, "का आजी? तेव्हाही यांच्यातलेच प्रकरण होते ना? मग सगळ्यांसमोर आईला चापट मारली तेव्हा तुम्ही बाबांना का थांबवलं नाही? मग तेव्हा का नाही म्हणालात, हे तुम्हा नवरा बायकोचे प्रकरण आहे, खोलीत जाऊन मिटवा? तेव्हा तुम्हाला तुमच्या मुलाच्या मर्दानगीचा अभिमान वाटला असेल, हो ना? आणि आज मी बाबांनी सगळ्यांसमोर माफी मागावी म्हणते तर लाज वाटते, अपमान वाटतोय." ती पुढे म्हणाली, "आता बाबा आईंची माफी पण मागतील आणि सगळ्यांसमोर मागतील." मानसी जखमी वाघिणीसारखी मनोहरराव आणि आजेसासूला घाबरवणाऱ्या नजरेने बघत म्हणाली. आता आपले इथे काही चालणार नसल्याचे लक्षात येताच आजी सासू सगळ्या पाहुण्यांकडे पाहून म्हणाल्या, "तुम्ही सर्वजण आता आपापल्या घरी जा." त्यावर मानसी ठामपणे म्हणाली, "नाही आजी, हे लोक आज इथून तेव्हाच जातील जेव्हा बाबा सगळ्यांसमोर आईंची माफी मागतील. यांना पण कळलं पाहिजे की जो माणूस सर्वांसमोर बायकोचा अपमान करतो त्याला स्वतःच्या इज्जतीवर ओरखडा गेला तर कसे वाटते." तिचे बोलणे ऐकताच सर्व पाहुण्यांची पावले तिथेच थांबली. मनोहरराव मानसीकडे रागाने बघत मोठ्या आवाजात म्हणाले, "ए मुली, इतक्या लोकांसमोर माझा अपमान करायची तुझी हिंमतच कशी झाली?" मग ते रेखाताईंचा हात धरून म्हणाले, "सगळ्या वादाचे मूळ ही बाई आहे. तिला मी आत्ताच्या आत्ता घराबाहेर काढतो." मनोहररावांनी रेखाताईंच्या हाताला धरून जबरदस्तीने ओढत घराबाहेर नेले. रेखाताई खूप रडत होत्या. आपल्या सासूला रडताना पाहून मानसीने मनोहररावांच्या एक जोरात कानशिलात भडकावली आणि संतापून म्हणाली, "खबरदार, आईंना हात लावाल तर माझ्या एवढे वाईट कोणी नसेल. आज ह्या घरातून आई नाही तर तुम्ही बाहेर जाणार आहात. आतापर्यंत मी शांत होते, पण आज तुम्हीच मला हे करायला भाग पाडले. आता मीही पाहते कोणाच्यात किती हिंमत आहे ते." मानसीचा ठाम आणि रोखठोक आवाज सगळ्या घरभर घुमत होता. तिने घाबरलेल्या सासूला घट्ट मिठीत घेतले आणि त्यांना त्यांच्या खोलीत घेऊन गेली. सगळे पाहुणे मंडळी मानसीचे कौतुक करत निघून गेले. मनोहरराव आणि आजेसासू मात्र नवीन सुनेचे हे रूप बघून अजूनही धक्क्यातून बाहेर आले नव्हते. त्यांना स्वप्नातही वाटले नव्हते की काल परवा आलेली सून सगळ्या घराची परिस्थितीच बदलवून टाकेल.
मानसी आणि रोहनचे लग्न होऊन 2 महिनेच झाले होते, पण तेव्हापासून ती आपल्या सासूला घरात मिळणारी वाईट वागणूक बघत होती. तिने कित्येकदा रेखाताईंना याबाबत विचारले होते की तुम्ही सतत अशा घाबरलेल्या का असता? तेव्हा रेखाताई तिला काहीच सांगितले नव्हते. रोहन एका मोठ्या मल्टीनॅशनल कंपनीत चांगल्या पदावर काम करत होता आणि मानसी गृहिणी म्हणून घर सांभाळत होती. घरी सासू सासरे आणि मानसी रोहन एवढेच कुटुंब होते. रोहनच्या आजीला शहर फारसे आवडत नव्हते, त्यामुळे त्या जास्त करून गावाकडे राहायच्या, पण त्यांचा स्वभाव मात्र खूपच विचित्र होता. जणू त्या त्यांच्या काळच्या ललिता पवारच होत्या. मानसीने रोहनला कधी कधी रेखाताईंबद्दल विचारले की तो पण रागात काही न बोलता निघून जात असे. एके दिवशी मानसी तयार होऊन बसली होती, कारण रोहनने तिला सांगितले होते की संध्याकाळी तयार राहा, मी ऑफिसवरून आल्यानंतर तुला बाहेर फिरायला घेऊन जाईन. हे ऐकून मानसी खूप खुश झाली होती. लग्नानंतर अजूनही ते दोघे कधीच बाहेर फिरायला गेले नव्हते. तिने ठरवले होते की आज बाहेर गेल्यानंतर ती रोहनकडून आईंना दिल्या जाणाऱ्या वागणुकीचे खरे कारण विचारून घेईल, कारण घरात आजी सासूच्या परवानगीशिवाय कुणीच तोंड उघडत नव्हते. ती तयार होऊन रोहनची वाट पाहत बसली होती, पण रोहन काही आला नाही. तिने बराच वेळ रोहनला फोन लावला, पण तो तिचा फोन उचलत नव्हता. त्यामुळे तिला त्याचा खूप राग आला आणि ती खूपच उदास झाली. शेवटी त्याची वाट पाहून तिने कपडे बदलले आणि पुन्हा घरकामात गुंतली. तिला वाटले की कदाचित ऑफिसातच काही महत्त्वाचे काम आले असेल. असेच दिवस जात होते. आता रोहन रोजच ऑफिसमधून उशिरा यायचा आणि तो चिडचिड होऊन बोलायचा. मानसीने काही वेळा कारण जाणून घ्यायचा प्रयत्न केला, पण तो काहीच सांगत नव्हता. शेवटी तिनेही विचारणे थांबवले. एके दिवशी रोहन खूपच दमून ऑफिसमधून घरी आला. मानसीने त्याला कॉफी करून दिली, पण काय झाले कोणास ठाऊक, रोहनने अचानक मानसीच्या कानाखाली ठेवून दिली. ती चापट इतकी जोरात होती की मानसीच्या डोळ्यात पाणी आले आणि भरल्या डोळ्यांनी ती रोहनकडे बघू लागली. लग्नानंतर रोहन पहिल्यांदाच तिच्यावर हात उचलला होता, त्यामुळे मानसी अवाक झाली होती. इतक्या क्षुल्लक कारणासाठी रोहन तिच्याशी असा वागेल असे तिला कधीच वाटले नव्हते, कारण फक्त एवढेच होते की रोहनने डार्क कॉफी मागितली होती, पण मानसीने चुकून दूध घातलेली कॉफी दिली. एवढेच नाही तर रागाच्या भरात त्याने हातातला कॉफीचा मग जोरात भिंतीवर फेकून दिला. तो फुटला आणि मगाचे तुकडे खोलीभर पसरले. आत्तापर्यंत स्वच्छ वाटणारी खोली आता वेगळीच स्थिती व्यक्त करत होती. मानसीला रडताना पाहून खोलीच्या दारात उभ्या असलेल्या मानसीच्या सासू रेखाताईंनी हे सगळं पाहिलं आणि आपल्या मुलाच्या वागणुकीमुळे सुनेला रडताना पाहून त्यांच्याही डोळ्यात पाणी आले. त्यांनी रोहनला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न केला, पण तो एकही शब्द न ऐकता तिथून निघून गेला आणि त्या भरलेल्या डोळ्यांनी त्याच्याकडे पाहत राहिल्या. रोहन गेल्यानंतर रेखाताई मानसीच्या खोलीत जाणार होत्या, तेव्हा कोणीतरी त्यांचा हात धरला आणि त्यांना मागे खेचले. रेखाताईंनी मागे वळून पाहिले तर त्यांचा हात कोणी दुसऱ्याने धरला नसून त्यांच्या नवऱ्याने मनोहररावांनी धरून खेचला होता, जे रागाने लाल होऊन त्यांच्याकडे रोखून पाहत होते. नवऱ्याला समोर पाहून रेखाताई एकदम घाबरल्या आणि थरथर कापू लागल्या. मनोहरराव म्हणाले, तू माझ्या मुलाच्या खोलीत काय करणार होतीस? अहो, मी ते फक्त सुनबाईला. त्या पुढे काही बोलणार इतक्यात मनोहररावांनी त्यांना खोलीत ओढून नेले आणि त्यांच्या गालावर एक जोरदार चापट मारली आणि म्हणाले, ही चापट तुला तुझी चूक लक्षात आणून देईल. ते हसत म्हणाले, काहीही असो, पण आज मला खात्री पटली की माझा मुलगाही भविष्यात माझ्यासारखाच होईल आणि तो त्याच्या बायकोला त्याच्या पायाखाली ठेवेल. त्याच्याकडे माझे सर्व गुण आहेत आणि पुढे जाऊन तो त्याच्या बायकोला तसेच ठेवेल जसे आजपर्यंत मी तुला ठेवले आहे, अगदी मुक्यासारखे. आणि जर तू त्याच्या डोक्यात काही भरवायचा प्रयत्न केलास तर तुला चांगलंच ठाऊक आहे. असे बोलून ते खोलीतून बाहेर निघून गेले. रेखाताई स्वतःच्या नशिबावर रडू लागल्या.
त्यांना स्वतःपेक्षा त्यांच्या सुनेची जास्त काळजी वाटत होती. रेखाताई कसेबसे आयुष्य जगत होत्या, पण त्यांना सतत असे वाटत होते की आपल्या सुनेसोबत असे काही घडू नये, पण त्या काय करू शकणार होत्या. काही दिवस असेच जाऊ लागले. आता रोहनचा हा रोजचा दिनक्रम बनला होता. तो प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींवरून मानसीवर हात उचलायचा. रोहनची आजीही गावाहून त्यांच्यासोबत राहायला यायची आणि नातू जेव्हा नातसुनेला रागवायचा, तिच्यावर ओरडायचा, मारायचा, तेव्हा नातसुनेची अवस्था पाहून तिला खूप आनंद व्हायचा. ती म्हणायची, अरे माझ्या वाघा, तू अगदी तुझ्या बापाच्या हातावर हात मारला आहेस. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, पुरुषाचे स्थान बाईपेक्षा सगळ्याच अर्थाने मोठे असते आणि बाई म्हणजे नवऱ्याच्या पायातली चप्पल असते. यापेक्षा काहीच नाही. अशा गोष्टींनी त्या सतत रोहनचे कान भरायच्या आणि मानसी विरोधात त्याला भडकवायच्या. त्यामुळे रोहन आता मानसीचे काहीही ऐकत नसे आणि तो तिच्याशी खूपच वाईट वागायचा. एके दिवशी रोहन मानसीला म्हणाला की त्याचे काही ऑफिसचे मित्र घरी जेवायला येणार आहेत. सगळं तयार ठेव आणि हो, काहीही कमतरता दिसली तर माझ्या इतका वाईट कोणी नसेल. हो ठीक आहे म्हणत मानसीने फोन ठेवला आणि तिच्या डोळ्यातून पाणी आले. ती विचार करू लागली की ती काय होती आणि लग्नानंतर तिची काय अवस्था झाली आहे. तिला तिचे जुने दिवस आठवू लागले. किती लाडाने वाढवली गेली होती ती माहेरी. तिथे तिला हात लावणे तर दूर, कोणी कधी तिच्याशी मोठ्या आवाजात सुद्धा बोलले नव्हते आणि आज तिला तिचा नवरा रोजच मारहाण करतो. पण ज्यावेळी तिच्या मनात रागाचा ज्वालामुखी उफाळायचा, तिला तिच्या आईचे शब्द आठवायचे, बाळा, नवीन लोकात मिसळायला थोडा वेळ लागतो, म्हणून शांत राहून सगळ्यांना समजून घेण्याचा प्रयत्न कर. मानसी बाळा, तू का सहन करतेस एवढे? का उत्तर देत नाहीस त्याला? हा आवाज तिच्या कानावर पडला. तिने मागे वळून पाहिले तर दारात तिच्या सासूबाई उभ्या होत्या. आपल्या सासूला पाहताच मानसीने डोळे पुसले आणि म्हणाली, आई या ना, तिथे दरवाज्यात का उभ्या आहात? तेव्हा रेखाताई हिंमत करून खोलीत आल्या आणि तिला म्हणाल्या, तू माझ्यापासून तुझ्या डोळ्यातील पाणी लपवशील, पण स्वतः अशी कुठवर कुढत राहणार आहेस? मानसी काही बोलणार तेवढ्यात रेखाताईंना आपल्या सुनेचा आवाज ऐकायला आला. त्या आपल्या मुलाला म्हणजे मनोहररावांना बोलत होत्या की काय रे मनोहर, जेव्हा मी गावाहून इथे तुझ्या घरी यायचे तेव्हा तर मला तुझ्या बायकोचे अंग सुजलेले दिसायचे, अंगावर मारहाण केलेले वळ दिसायचे, पण आता बहुतेक मला असे वाटते की आजकाल तू तिला ढील दिलेली दिसते, म्हणूनच ती तुझ्या हाताबाहेर गेली आहे आणि आता तुझ्या सुनेला तुझ्या मुलाविरुद्ध लढण्यास प्रवृत्त करत आहे. त्यांचे बोलणे ऐकून रेखाताई उभ्या राहिल्या आणि भीतीने थरथर कापू लागल्या. सासूची अवस्था पाहून मानसी म्हणाली, आई आई आता तुम्ही मला जे समजावून सांगत होतात, मग स्वतःसाठी तुम्ही कधी आवाज का उठवला नाही आणि तुम्ही मला का नाही सांगत काही? रेखाताई म्हणाल्या, कारण ह्या घरात ना कोणी माझी पर्वा करत होते आणि ना माझ्या बाजूने बोलणारे कोणी होते. असे बोलून त्या तिथून निघून गेल्या. पण जेव्हा मनोहररावांनी रेखाताईंना मानसीच्या खोलीतून बाहेर पडताना पाहिले तेव्हा ती खूपच संतापली आणि त्यांनी रेखाताईंना खोलीत बंद केले आणि बेदम मारहाण केली. सासूच्या ओरडण्याचा आवाज ऐकून मानसी सासूच्या खोलीकडे धावली. मग तिच्या आजीने मध्ये येऊन तिला अडवले आणि तिला तिथून हाकलवून लावले. सासूच्या किंकाळ्याचा आवाज ऐकून मानसीचे मन सासऱ्याबद्दल खूपच कटू झाले. रात्री रोहन झोपलेला असताना मानसी सासूच्या खोलीत आली आणि तिने त्यांच्या जखमांवर मलम लावले आणि जबरदस्तीने हळदीचे दूध पाजले. सुनेचे आपल्यावर असलेले प्रेम पाहून त्यांच्या डोळ्यात पाणी आले. आपल्या सासूची अवस्था पाहून मानसीने मनात एक निर्णय घेतला आणि ती तिच्या खोलीत गेली. काही दिवसांनी जेव्हा रोहनने काही कारणास्तव तिच्यावर हात उचलण्याचा प्रयत्न केला तेव्हा मानसीने आज त्याचा हात धरला. तेव्हा रोहन मोठ्या आवाजात म्हणाला, माझा हात धरण्याची तुझी हिंमत कशी झाली? मानसी रागाने म्हणाली, मग काय करू? मी गप्प बसून तुमचा मार खात राहू? इतके दिवस मी तुमचे वागणे सहन करत होते, तिथेच माझी चूक झाली. तुम्ही तुमची कमाई कोणाला दाखवता? गृहिणी होण्याची माझी स्वतःची चॉईस होती. नाहीतर तुम्हालाही चांगलेच ठाऊक आहे की मी तुमच्यापेक्षा जास्त शिक्षित आहे आणि लग्नापूर्वी मी नोकरी करत होते आणि तेव्हा तुमच्यापेक्षा जास्त कमवत होते.
आज रेखाताईंना आपल्या सुनेचे हे रूप पाहून आनंद झाला, तर मनोहरराव आणि आजी सासूला मोठा धक्का बसला. आजवर सगळं गप्प बसून सहन करणारी मानसी अचानक अशी वाघीण होईल याची रोहनला स्वप्नातही कल्पना नव्हती. त्याच्या मनातले वर्चस्व पत्त्यांच्या किल्ल्यासारखे कोसळू लागले. रोहन म्हणाला, बाबा, मारत असताना माझ्या आईने कधीच बाबांचा हात धरला नाही जसे तू करत आहेस. मानसी रागाने म्हणाली, म्हणूनच तर त्या आयुष्यभर मार सहन करत राहिल्या, हो ना? रोहन नाराज झाला, पण पुन्हा म्हणाला, पण आजी म्हणते की नवऱ्याच्या मारहाणीत सुद्धा प्रेम असते आणि बायकोला सुरुवातीपासून वठणीवर ठेवले तरच ती नियंत्रणात राहते. यावर मानसी रागाने म्हणाली, बायको तिच्या नवऱ्याला स्वतःचा मानत नाही का? तिनेही तिच्या नवऱ्यावर हात उचलला पाहिजे का? मानसीच्या शब्दांनी आज रोहनला हादरवून टाकले. लहानपणापासूनच त्याच्या डोळ्यांसमोर त्याची आई वारंवार मार खाताना दिसली होती, पण त्याने आईचे दुःख कधी समजूनच घेतले नव्हते. मानसीने त्याच्या मनातला पडदा उघडला होता. त्याचे डोळे भरून आले. मानसीने हळूच त्याच्या खांद्यावर हात ठेवून विचारले, तुझे तुझ्या आईवर प्रेम आहे ना? हो, खूप आहे, रोहनने रडत उत्तर दिले. मानसी म्हणाली, तर मग आईच्या प्रत्येक जखमेला आता तुझ्या प्रेमाने भरून काढ. तिला पुन्हा कधीही दुखवू नकोस. हे सगळं पाहून रोहनच्या आजीला खूप चिड आली, कारण तिला जाणवू लागले की आता ह्या घरात तिचे वर्चस्व संपणार आहे. काही दिवसांनी एके दिवशी संध्याकाळी मानसीने घरात गोंधळ ऐकला. ती धावत बाहेर आली तर तिने पाहिले की रोहन आपल्या बाबांचा हात घट्ट धरून उभा होता आणि रेखाताई समोर घाबरून थरथरत उभ्या होत्या. मनोहररावांचा राग इतका शिगेला पोहोचला होता की त्यांचा चेहरा रागाने लालबुंद झाला होता. ते चिडून म्हणाले, नालायक मुला, माझा हात धरायची तुझी हिंमत कशी झाली? बस करा बाबा, खूप झाले. यापुढे तुम्ही आईवर हात उचलणार नाही आणि आता हे सगळं मी या घरात अजिबात सहन करणार नाही. तू कोण रे आमच्या दोघांच्या मध्ये बोलणारा? जा तुझ्या बायकोच्या पदराआड लपून बस. खबरदार आमच्यामध्ये आलास तर. तेव्हा रोहन मोठ्या आवाजात म्हणाला, बास, आता जर पुन्हा तुम्ही आईला त्रास दिला तर मी पोलिसांना बोलावणार आहे. हे जे तुम्ही इतके दिवस करत आलात ना, तो कायद्याने गुन्हा आहे, समजले का? आणि हो, बंद खोलीतही नाही. मी एकदाच सांगतोय, पुन्हा पुन्हा सांगणार नाही. आणि खबरदार, जर तुम्ही यापुढे आईवर हात उचलण्याचा प्रयत्न केला तर माझ्या इतका वाईट कोणी नसेल. खूप सहन केले आईने तुमच्या अत्याचार, पण आता बास. मानसीने आईकडे पाहिले तर त्या खूप अभिमानाने आपल्या मुलाला पाहत होत्या. त्या घरात आज कोणीतरी त्यांच्या बाजूने उभे राहिले होते. सुनेमुळेच का असेना, पण आज रोहनने त्यांच्यासाठी आवाज उठवला होता. म्हणून रेखाताईंच्या डोळ्यात दुःखासोबत आनंदाचेही अश्रू आले होते आणि मनातल्या मनात त्या देवाचे आभार मानत होत्या की इतक्या वर्षांनी का होईना, पण कोणीतरी त्यांच्यासाठी बोलले. आता तरी कोणीही त्यांना या घरात अपमानित करणार नाही याची त्यांना खात्री पटली होती. पण अशी माणसे लगेच कुठे सुधारतात? काही दिवसांनी रोहनला कामासाठी बाहेरगावी जावे लागले. घरात एक छोटीशी पूजा होती. दोघी सासूसुना सकाळपासून तयारी करत होत्या, पण रेखाताईंचे आता वय झाले होते. तेव्हा मानसीने त्यांना थोडा वेळ आराम करायला सांगितले. सून आराम करते हे आजी सासूला पाहावले नाही. त्यांनी मुद्दामून सगळा प्रसाद जमिनीवर सांडला आणि त्याचा दोष रेखाताईंच्या माथी मारला. मग आपल्या मुलाकडे जाऊन रेखाताईंची तक्रार केली. त्याने सगळ्यांसमोर रेखाताईंच्या 2 कानशिलात लगावल्या. हे सगळं मानसीला सहन झाले नाही आणि तिने आपल्या सासऱ्याच्या गालावरच एक जोरात चपराक मारली. तेवढ्यात समोर पोलीस आणि वकील दिसले. त्यांना पाहून सासरे आणि आजी सासूला दिवसा तारे दिसू लागले. मानसी पोलिसांना म्हणाली, या सर, पहा ह्या घरात या लोकांनी सुनांची काय अवस्था केली आहे. रेखाताईंच्या अंगावरचे व्रण पाहून पोलीस थक्कच झाले. ते मनोहररावांना म्हणाले, म्हातारे झालात तरी बायकोशी कसे वागायचे याची काही अक्कल नाही. आणि आजी, तुम्ही एक स्त्री आहात. वयोवृद्ध असून देखील दुसऱ्या स्त्रीला होणारा त्रास तुम्हाला जाणवला नाही का? पोलिसांनी त्या दोघांनाही अटक केली. तेव्हा आजी सासू मानसीच्या पायावर पडून रडू लागल्या. सूनबाई, माफ कर ग, आमची चूक झाली. त्यांची हिंमत झाली नाही रेखाताईंकडे नजर वर करूनही बघायची, पण मानसी कुठे ऐकणारी होती. तिला त्या दोघांना अद्दल घडवायची होती. त्यामुळे तिने पोलिसांना त्या दोघांना घेऊन जाण्यास सांगितले.
आपल्या सासूला खुश झालेले पाहून मानसीला खूप समाधान वाटले. सुनेचे प्रेम आणि साथ मिळाल्यामुळे रेखाताई आज सुखी आयुष्य जगत आहेत. मित्रांनो, तुम्हाला काय वाटते? मानसीने आपल्या आजी सासू आणि सासऱ्याला माफ न करता पोलिसांच्या स्वाधीन केले, हे योग्य केले की अयोग्य? तर माझ्या मित्रमैत्रिणींनो, आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी प्रज्ञा मराठी स्टोरीजला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.